साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्ष रेख्याला भाग्यवी नटला साधूचा अंकेला हरिभक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल श्री संतांची ये माथा चरणा श्री संतांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या ग्रंथातला 6व्या क्रमांकाचा हा अभंग आहे विठ्ठल बहुतेकांच्या अभंग पाठ आहे इथे बसलेल्यापैकी बऱ्याच जणांना अभंग पाठ आहे म्हणजे स्त्रियांना पण आणि पुरुषांना पण बहुतेकांच्या अभंग पाठ आहे अभंगामध्ये ज्ञानराज माऊली साधूचा बोध साधकाच्या जीवनावर काय परिणाम घडवतो साधूच्या बोधाने साधकाच्या जीवनामध्ये काय स्थित्यंतर घडतात काय अवस्थांतर होतं त्या साधू बोधाचा साधकाच्या जीवनावर होणारा परिणाम त्या परिणामाचं सुंदर चिंतन ज्ञानोबाराय या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात विठ्ठल या मृत्यू रोगामध्ये प्रत्येक जीवाच्या मागे अनादिकालापासून एक दुःख लागलेलं आहे प्रत्येक जीव त्या दुःखामध्ये ग्रस्त आहे आणि ते दुःख प्रत्येक जीवाच्या मागे लागलेलं आहे त्या दुःखाला वेदांताच्या परिभाषेमध्ये भवदुःख म्हणतात म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये त्याला भवदुःख म्हणतात आणि तुमच्या आमच्या बोली भाषेमध्ये त्याला संसार दुःख असं म्हणतात जाणकार ऐकणाऱ्यांना असा प्रश्न निर्माण होईल की महाराज हे भवदुःख काय किंवा संसार दुःख काय या भवदुःख किंवा संसार दुःखाचं नेमकं स्वरूप काय या दुःखाचं काय स्वरूप आहे तर भवदुःखाचं संसार दुःखाचं स्वरूप सांगितलं शास्त्रांनी आणि संतांनी असं ते दुःख असतं बघा हे त्या दुःखाचं स्वरूप आहे काय स्वरूप आहे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती
पुन्हा जन्मणे, पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे, पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे, पुन्हा मरणे, परत जन्म, परत मृत्यू, परत जन्म, परत मृत्यू, हे भवदुःखाचं स्वरूप आहे. आणि या दुःखामध्ये जो जीव अडकला त्याला बाहेर पडणं अवघड आहे. विठ्ठला बरं, याच्यात अडकलेल्या जीवाला जन्मालाही नाही म्हणता येत नाही, मृत्यूला नाही म्हणता येत नाही. नाही म्हणून त्याला ते चुकत नाही. भगवंताच्या मुखातले ते वचन आहेत. दुसऱ्या अध्यायात गोड बोलला परमात्मा अर्जुनाशी बोलताना. भगवान म्हणतात, अर्जुना जातस्यहि ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. इथं देवानी शब्द असा वापरला, जन्म मरणारा. जातस्यहि ध्रुवम, जातस्यहि ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच. जातस्यहि ध्रुवो मृत्यूर ध्रुवो, आणि पुढे ध्रुवम जन्म. ध्रुवम या शब्दाचा अर्थ काय? ध्रुवम म्हणजे निश्चित, ध्रुवम म्हणजे आढळ, अचल म्हणजे निश्चित. त्याला नाही म्हणून चालता येत नाही, भोगावंच लागतं. जन्म मरणात अडकलेल्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मरण सारखा. असं चाललंय महाराज. जन्मतात ते मरतात, मरतात ते जन्मतात, असं सगळी प्रक्रिया चालली. अनादिकालापासून जीवाच्या मागे हे भवदुःख लागलंय. विठ्ठला विठ्ठला. त्या विद्यारण्य मुनींनी पंचदशीमध्ये त्याला दृष्टांत दिलाय. नद्याम युवा किटावर्ता. त्या नदीच्या प्रवाहित पाण्यामध्ये भवरा पडतो, नदीच्या वाहत्या पाण्यात भवरा पडतो. तो भवरा गरगर 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 फिरतो. ते पाणी, भवऱ्यात जे पाणी येतं ते भवऱ्यातलं पाणी जलद गतीनं, अति जलद गतीनं गरगर 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 फिरतं. खाली जातं वरती येतं, खाली जातं वरती येतं. त्या पाण्यात जर एखादा किडा अडकला, वाहत आला, त्या भवऱ्याच्या पाण्यात जर किडा अडकला तर तो किडा त्याच पाण्याच्या गतीनं त्या भवऱ्यात सापडल्यावर गरगर 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 फिरतो. खाली जातून वरती येतो, खाली जातून वरती येतो. आता मी तुम्हाला असं विचारतो, तो किडा वर का येतो? बोला ना. नुसते हसले म्हणजे झालं का? तो किडा वर का येतो? खाली जातो म्हणून. आणि खाली का जातो? वर येतो म्हणून. तसंच आहे आपलं. एखादा माणूस मेला, मी तुम्हाला असं विचारतो, का मेला? जन्माला आला म्हणून. क्या बात. एखादा माणूस मेला तर का मेला? जन्माला आला म्हणून. आणि एखादा जन्माला आला का आला? मेला होता म्हणून. अगदी असंच आहे. आणि आपण तर असं ठरवून टाकलंय बुवा, जन्मायचंय ते मरण्याकरता, मरायचं ते जन्मण्याकरता. आपला, तुमचा ना आमचा दुसरा काहीच उद्देश याच्यात नाही. मरणाचं आपल्याला काही वाटत नाही, जन्माचं आपल्याला काही वाटत नाही. मरायचं आणि जन्मायचं, मरायचं आणि जन्मायचं. जन्मायचं कशा करता? मरण्याकरता. तुम्हाला ढोबळ प्रश्न सांगू का? ढोबळ काय? खायचं कशा करता? ढोबळ 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 प्रश्न हा. खायचं कशा करता? जगायकरता नाही, जगण्याकरता. हे संयुक्तिक उत्तर झालं. प्रश्न ढोबळ आहे ना, मग उत्तर ढोबळच पाहिजे ना. संयुक्तिक उत्तर चालणार नाही त्याला. प्रश्न ढोबळ मनाने आहे ना. मग जगण्याकरता खाणं हे संयुक्तिक आहे, संयुक्तिक उत्तर नाही चालत त्याला. मग जसा प्रश्न तसं उत्तर पाहिजे. मग खायचं कशा करता? भूक लागते. खायचं कशा करता? पोट रिकामं करण्याकरता. आणि पोट रिकामं का करायचं? पुन्हा भूक लागली का खाण्याकरता. हे जसं सूत्र आहे तसं जन्मायचं ते मरण्याकरता, मरायचं ते जन्मापाठी मृत्यू, मृत्यूपाठी जन्म. आणि हे दुःख जीव. आज तुम्हाला एक गंमत सांगतो महाराज. काय? तुमचं आमचं एक खूप चांगलं आहे. तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं एक
खूप चांगलं आहे. काय आपल्याला मागचं काही आठवत नाही. हा, हे खूप चांगलं आहे. आपल्याला भूतकाळाचं स्मरण नाही, भूतकाळाचं ज्ञान नाही. कारण तुम्हाला सांगतो, मागचं जर आठवलं असतं, ऐका, जर माणसाला भूतकाळ कळाला असता आणि माणसाला म्हणजे जीवाला जर मागचं आठवलं असतं तर त्याला वर्तमान काळ जगणं मुश्किल झालं असतं. का? मागचे दुःख आठवून रडू रडूच हे दिवस गेले असते. अरे बापरे, अरे बापरे. म्हणजे भूतकाळाचं ज्ञान जीवाला यथार्थ असतं तर त्याला वर्तमान काळाचा आनंद घेता आला नसता. मग आपल्याला भूतकाळाचं ज्ञान नाही. पण एक मिनिट ऐका, याचा अर्थ इथून मागे झालेले जन्म मरण आपल्याला आठवत नाही. पण तुम्हाला सांगतो, जरी तुम्हाला तुमचे मागचे झालेले जन्म मरण आठवत नसले तरी आपण सध्या प्रथमच जन्माला आलो असं मात्र मुळीच नाही. मग खूप जन्म झाले, किती झाले निश्चित आकडा सांगता येत नाही. किती जन्म झाला कोणाचा आहे हा? जगद्गुरु तुकोबाराय. कोण आहे तुकोबाराय? क्रांतदर्शी महात्मा, ऋतुंभरा प्रज्ञा प्राप्त महात्मा. ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्तेचं शेवटचं टोक आहे. त्याच्या पलीकडे बुद्धीचा भाग नाही. म्हणजे आपण ज्याला बुद्धिमान समजतो, हे फार हुशार आहे, हे फार हुशार आहे, काय यांची बुद्धी. या बुद्धिवंताच्या म्हणजे बुद्धिवंताचं शेवटचं बुद्धीचं टोक, त्याला ऋतुंभरा प्रज्ञा. ऋतुंभरा प्रज्ञावंताला भूत भविष्य वर्तमान या तिघांचं यथार्थ ज्ञान असतं. आणि असे ऋतुंभरा प्रज्ञावंत जगद्गुरु तुकोबाराय इथे लिहितात, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. गणित नाही जी, गणित नाही जी म्हणजे किती वेळा जन्मलो, किती वेळा मेलो, आकडाच नाही. पुढे महाराजांनी दृष्टांत फार गोड दिला बघा. काय महाराज म्हणतात, घाण्याला बैल जुंपला, तेल्याचा घाणा राहतो. आता घाणे राहिले नाही, आता तेली लोकांचं तेलाचा धंदा राहिला नाही, त्याच्यामुळे आता घाणे राहिले नाही. बरोबर. पण ऊसाचे आहेत ना काही काही ठिकाणी, ऊसाच्या रसाचे ते चरा खा. मग त्या घाण्याला बैल जुंपला जातो. तो बैल सकाळी 8 वाजता जुंपला तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत घाण्याभोवती फिरतो, न थांबता, नॉन स्टॉप. तो बैल 12 तास, सकाळी 8 तर रात्री 8 सारखा घाण्याभोवती फिरतो. त्याच्यात त्या बैलांनी चालण्यात कुचराई करू नये, हळूहळू चालू नये, जलद गतीनं चालावं म्हणून तो माणूस काय करतो, वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. 1 नंबरची युक्ती सांगितली कोणती? पहिलं त्या बैलाच्या डोळ्याला झापडं बांधले जातात. झापडं ते कातड्याचे असतात. झापडं नाही, हा कातड्याचे असतात ते. झापड काय करतं, डोळ्यावर झापड बांधलं का त्या बैलाला डावं दिसत नाही, उजवीकडचं दिसत नाही, त्याला फक्त पुढचं दिसतं. म्हणजे नो लेफ्ट नो राईट स्टेट, त्याला फक्त पुढचं दिसतं. आणि त्याच्यामुळे जेवढं दिसतं ना तेवढीच वाटते चालत राहतं. तरी त्याची चाल मंदावली तर मग तो 2 नंबरची युक्ती करतो. कोणती? त्याला मारण्याचा जो चाबूक, त्या चाबकाची जी दांडी, त्या दांडीच्या टोकाला आर टोचतो. आर म्हणजे त्याच्या अंकुचीची बाजू बाहेर ठेवतो आणि ती आर त्याच्यामध्ये ठोकतो आणि ती आर त्या बैलाला टोचतो.
आर टोचली का वेदना होतात आणि बैल असा दुडकीवर चालतो. दुडकीवर बैल म्हणजे मी बैल आहे असं नाही. तो इथं नसल्यामुळं मी फक्त भूमिकेत आहे त्याच्या. तो असा दुडकीवर बैल चालतो, दुडकीवर चालतो जलद गतीनं. मग आता मी तुम्हाला सांगतो ऐका, सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत न थांबता तो बैल जर त्या घाण्याभोवती अखंड 12 तास फिरला तर त्याचा प्रवास नेमका किती किलोमीटर झाला. चाललो किती महाराजांनी इथे वापरला. जुंतीले घाना बांधूनी डोळे, झापडं बांधून त्याला घाण्याला जुंपलं. जुंतीले घाना बांधूनी डोळे तरी चाल मंदावली तर मागे जोडे आर त्याने बहु पोळे. आणि तो बैल चालला बुवा, दिवसभर फिरला तर नेमका किती किलोमीटर चालला त्याची किलोमीटर सांगा. येतील सांगता? बैल चालला नाही का? बैल चालला नाही का? सांगा ना किलोमीटर. सांगताय चालला एवढंच खरं, पण किती चालला सांगता येत नाही. चालिलो किती ते न कळे. तसं जीव आतापर्यंत जन्मून मेला, पण किती वेळा न कळे ते सांगता येत नाही. असं अनादि जन्म मरणाचं भवदुःख जीवाच्या मागे लागलंय बुवा. हातपाय धुवून मागे लागलंय. विठ्ठला विठ्ठला महाराजांचा शब्द आहे, लागला सरिसा हातपाय धुवून. हे जन्म मरण जीवाच्या लागला सरिसा. प्रश्न असा आहे, या दुःखातून सुटण्याकरता उपाय काय? जन्म मरण या भवदुःखातून पार होण्याकरता, तरुण जाण्याकरता, हे दुःख मिटवण्याकरता नेमका उपाय काय? विठ्ठला तर या जन्म मरण रूपी भवातून बस 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 या जन्म मरण रूपी भवातून जीवाला तरुण जाण्याकरता अतिशय सुंदर आणि गोड उपाय सांगितला ज्ञानोबारायांनी. कुठं? ऐका. आपण कीर्तनाला अभंग निवडला तो हरिपाठाच्या 6व्या क्रमांकाचा आहे. जीवाला जन्म मरण रूपी भवातून तरुण जाण्याकरता ज्ञानोबारायांनी जो उपाय सांगितला तो उपाय हरिपाठाच्या 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात. साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे
ज्ञानोबरेंनी या जन्म मरण रूपी भवातून जीवाला तरुण जाण्याकरता उपाय सांगितला. कुठं? हरिपाठाच्या 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात आहे. काय शेवटचं चरण? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानोबरेंनी गोष्ट सांगितली. कसली? जीवाला तरुण जाण्याची. काय उपाय? साधूचे संगती तरुणोपाय. जीव साधूच्या संगतीत आला आणि जीवाला साधूची कृपा प्राप्त झाली का तो जन्म मरणातून निसटला. विठ्ठला माय बापे पिंड पाडियाला तुकोबारे म्हणतात जन्म मरण जाय संत संग. साधूची संगती झाली, साधूची कृपा मिळाली का जीव या जन्म मरण रूपी भवातून तरुण जातो. ऐका बर का, उपाय कोण सांगतंय? जीवाला तरुण जाण्याचा साधूची संगती हा उपाय सांगितला. उपाय सांगणारे कोण आहे? ज्ञानदेव सांगे. उपाय कोण? तिकडे लक्ष द्या. कोण बोलतो ते महत्वाचं आहे, काय बोलतो ते महत्वाचं नाही. काय बोलतो त्याला महत्व देऊ नका. कोण बोलतो, बोलणाराची योग्यता काय, बोलणाराचा अधिकार काय, बोलणाराची उंची काय, बोलणाराचं श्रेष्ठत्व तिकडे बघा. कोण बोलतो? कारण विषय किती निकृष्ट असू दे, पण बोलणारा जर सर्वोत्कृष्ट असला तर निकृष्टाला सुद्धा त्याच्यामुळे उत्कृष्टत्व प्राप्त होतं. हा नियम आहे. म्हणून कोण बोलतं? कोणी उपाय सांगितला? ज्ञानदेव सांगे. आणि ज्ञानदेव काय सांगे? 2 शब्द आहे पुढे. दृष्टांताची मात. ज्ञानोबरेंनी हा जो उपाय सांगितला हा उपाय त्यांच्या स्वतःच्या अनुभवातला उपाय सांगितला. सांगणाऱ्यांमध्ये 4 वर्ग पडतात. जगाला सांगणाऱ्यांमध्ये वर्ग 4 पडतात. पैकी जगाला एक सांगणारा आहे, तो शब्द प्रमाणाचा ज्ञाता आहे. 2 नंबरचा सांगणारा अनुमान प्रमाणाचा ज्ञाता आहे. 3 नंबरचा सांगणारा परोक्षत्वाचा ज्ञाता आहे. आणि 4 नंबरचा जगाला सांगणारा अपरोक्षत्वाचा ज्ञाता आहे. ज्ञानोबरांनी हा उपाय सांगितला. हा शब्द प्रमाणाने नाही, अनुमान प्रमाणाने नाही, परोक्ष प्रमाणाने नाही. मग ज्ञानोबराय अपरोक्ष प्रमाणाने.
म्हणून दृष्टांत शब्द काय? ज्ञानदेव सांगे. पण काय सांगे? दृष्टांत. दृष्टांत शब्दाचा अर्थ आहे अनुभव. काही काही लोक म्हणतात ना त्यांना दृष्टांत झाला. दृष्टांत झाला म्हणजे काय झालं? त्यांना त्या देवाचा अनुभव आला, त्यांना त्या क्षेत्राचा साधूचा अनुभव आला, दृष्टांत झाला म्हणजे अनुभव आला. तसं ज्ञानोबाराय त्यांच्या स्वतःच्या अनुभवात जी गोष्ट आली ज्ञानोबारांनी ती सांगितली आपल्याला उपाय म्हणून, साधन म्हणून. मग ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. मात म्हणजे गोष्ट. मात या शब्दाचा अर्थ आहे गोष्ट. म्हणजे त्यांच्या अनुभवाला उद्धरून जाण्याकरता जी गोष्ट आली तो स्वतःचाच अनुभव साधन म्हणून त्यांनी आपल्याला सांगितला. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. काय सांगितलं? जीवाला जन्म मरणातून तरुण जाण्याकरता एकमेव उपाय साधूचे संगती. अनायका हाच अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी जागजागी सांगितलं बरं का. ज्ञानोबारे म्हणतात मी दृष्टांताची गोष्ट सांगितली ना, साधूची संगती झाली का जीव जन्म मरणातून तरुण जातो. हा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. ज्ञानदेव ज्ञानोबारे म्हणतात माझा अनुभव तुम्हाला सांगितला. काय अनुभव? मला अनुभव हा आला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, मी तरुण गेलो. काय कारण? आता उद्धरिलो गुरुकृपे. गुरुकृपा, संत कृपा उद्धाराचं फार मोठं साधन आहे. ज्ञानोबारांनी अजून असं म्हटले. ज्ञानोबारे म्हणतात आता मला तर अनुभव आल्यामुळे मला असं वाटतं याच्यापेक्षा जीवाला तारून नेणारं आणखी काही साधन असेल यावर माझा विश्वास नाही. कोण बोलतं? ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणतात सद्गुरू वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक अनकुणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदीची ना. हाच अनुभव ज्ञानेश्वरीत सांगितला. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच आलंय बघा, बहुतेकांच्या पाठ आहे.
ज्ञानोबाराय म्हणतात मी जे तरलो ना या भवातून एकच कारण काय, मज हृदय श्री गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, हा संसार पुरू तारिलो म्हणजे कशाने तरलो, जेणे म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने, याचाच अर्थ आहे साधूचे संगती. आणि अमृत अनुभवामध्ये माऊली तर बहरदार बोलले बुवा. अमृत अनुभवातली ओवी इतकी गोड आहे बघा. विठ्ठला विठ्ठल हाच अनुभव अमृत अनुभवात मांडताना अशा सुंदर शब्दांनी. फक्त आता गंमत काय, अमृत अनुभवातली ओवी ही सिद्धांत व्यक्त करणारी ओवी आहे, त्याच्यामुळं ती ओवी डायरेक्ट सांगितली तर लवकर लक्षात येणार नाही. मग दृष्टांत घेऊन जर त्या ओवीकडे गेला तर दृष्टांताने ती लवकर लक्षात येईल. मग त्या ओवीला पूरक दृष्टांताची ओवी शोधावी लागेल. आता मग अमृत अनुभवातल्या ओवीत जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला 100% जुळती मिळती. दृष्टांताची ओवी कुठं आहे का, तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कुठं आहे, 10व्या अध्यायात आहे. काय ओवी आहे, मग 10व्या अध्यायात माऊलींनी दृष्टांताची ओवी अशी सांगितली आहे का, जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्म काढी आती, पण फळेशी तईच भेटी जै वसंतू पावे. या ओवीमध्ये दृष्टांत असा आहे, शेतकऱ्यांनी मशागत केली, शेतीची उत्कृष्ट मशागत केली, उत्कृष्ट मशागत करून वावर शेताची बांधणी केली आणि त्यांनी फळांचे बाग तयार केले. चिक्कूचा, जांबाचा, आंब्याचा, द्राक्षाचा, असं पेरूचा म्हणजे डाळिंबाचा बगीचे तयार केले, झाडं लावली त्यांनी. त्या झाडाची सुद्धा खूप निगा राखली, त्याचे आळेबिळे व्यवस्थित केले, त्याला पाणी पिणी व्यवस्थित भरायचा, खत पाणी वेळच्यावेळी द्यायचा, फवारण्या वेळच्यावेळी करायचा, छाटणी वेळच्यावेळी करायचा आणि खूप सुंदर निगा राखली त्यांनी. तर त्याचे झाडं चांगले 5-5, 7-7 फुटाचे उंच डोक्यावरून झाडं फिरले, वाचे डेरेदार त्याचे झाडं वाढले, हिरवागार शेत दिसत होतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात ऐका काय, त्यांनी मशागत किती करू द्या, त्यांनी खतं किती घालू द्या, पाणी कसंही भरू द्या, फवारण्या कशाही करू द्या, छाटण्या किती करू द्या, तरी सुद्धा त्याच्या बागेला फळं तेव्हाच लागणार जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होणार. वसंत ऋतू येणार नाही तोपर्यंत त्याच्या बागेला फळं लागू शकत नाही. शब्द काय, फळेशी तैच भेटी जै वसंतू पावे. वसंताचा फुलांचा बागेला बर तेव्हाच येतो वसंत ऋतू येईल तेव्हा. वसंताचा आला. पण तुम्हाला दुसरी एक गंमत सांगू का, काय गंमत अशी महाराज, सध्या जे नवीन शेतकरी आहे ना, नवीन शेतकरी, त्यांना वसंत ऋतू म्हणजे काय ही कळायची मारामार आहे. वसंताची ओळखच नाही बऱ्याच जणांना. वसंत ऋतू म्हणजे काय कळणं सध्या खूप अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला एका जागीरदाराचे असे फळांचे बाग होते शेतामध्ये. सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, कपडे बदलले, सगळं आटोपलं, नाश्ता पाणी केला, चहा ब्या घेतला, सिगरेट काढलं, पेटवलं, फुकीत फुकीत निघाला. ड्रायव्हरला म्हटलं गाडी बाहेर काढ. ड्रायव्हरनी गाडी बाहेर काढली, फडका बिडका मारला, साफ केली गाडी. मालक मागच्या सीटवर बसला, ड्रायव्हर पुढं बसला. बोला मालक. त्याला वाटलं हा म्हणाल चाल नांदगावला, चाल नाशिकला असं म्हणाल. तो म्हटला इकडं तिकडं जायचं नाही, फार्म हाऊसला गाडी घे शेतावर. मग त्याच्या फार्म हाऊसला गाडी गेली. गाडी झाडाखाली पार्किंग केली ड्रायव्हरनी. मालक उतरला आणि बांधावर जाऊन उभा राहिला. अशी फळांची बागं होते. गाडी पाणी भरत होता त्या फळबागेला. गाडी नोकर पाणी भरत होता. हात तिथं कमरावर हात ठेवून बांधावर उभा राहिला. बारीक असं बघितलं, एकाही झाडाला फुलंही नाही फळंही नाही. त्यांनी पाणी भरणाऱ्या गाड्याला म्हटलं इकडे ये रे. म्हटलं ऐ इकडे ये रे. गाड्याला बोलू राहिलं बरं का, नाही तुमच्या ऐ इकडे ये रे म्हटलं.
तो गडी आला, जी मालक आपल्या बागेला काय कमी पडलं सांग, बागेला कमी काय पडलं ते सांग. पाणी कमी पडलं का, मोटर गुळण्यावर आली का, काय कमी पडलं, पाणी कमी पडलं का. म्हटले नाही मालक पाणी भरपूर आहे. औषधाचे डोस कमी पडले का, नाही मालक ते वेळच्या वेळी भरपूर आहे. फवारण्या काही मागं पुढे झाल्या का, नाही मालक त्या पण अगदी वेळच्या वेळी भरपूर आहे. आळे खांदायची काही दिरंगाई झाली का, नाही मालक ते सुद्धा अगदी व्यवस्थित आहे. खत पाणी फवारणी औषधं बिवषधं सगळं जिथल्या तिथे मालक, सेकंद इकडे तिकडे वेळ होत नाही. छाटणी मागं पुढे झाली का, तो म्हटलं तसंही काही नाही मालक, छाटणी वेळच्या वेळी मालक. अरे मग छाटणी वेळच्या वेळी आहे, फवारण्याचे औषधं स्ट्रॉंग आहे, फवारण्या वेळच्या वेळी आहे, खतं वेळच्या वेळी आहे, पाणी भरपूर आहे, मग अजून आपल्या बागेला फळं का येत नाही, फळं का लागत नाही. आणि मग तो गडी म्हटला मालक अजून वसंत ऋतू यायला अवकाश आहे, वसंत ऋतू यायला टाईम आहे अजून, तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत फळं लागणार नाही. मग त्याने असं म्हटल्यावर हा मालक त्या गड्याला म्हटला, माधू वसंत ऋतू म्हणजे काय राहत रे. याच्या विचारण्याने तो गडी गडबडला. कधी कधी काय असतं महाराज, समोरच्याचं विचारणंच असं असतं, समोरचा विचारतोच असं का जो समोर जो माणूस उभा आहे ना ज्याला विचारलं तो गडबडून जातो. थोडंफार असलं डोकं तर ते लावतं काहीतरी आडवं तिडवं, नाही तर गडबड. अवलय गमती अशा खानदेश भागामध्ये कीर्तन करायचं, टाळपाखवात काही मिळाले नाही. मग ते म्हटले आता कीर्तन तर काही करता येत नाही महाराज, पण प्रवचन करा. मग गीतेवर प्रवचन करायचं ठरलं. आता प्रवचन करायचं ठरलं, पण जुना काळ, प्रसार माध्यमं कमी. मग जुन्या काळात सगळ्या गावाला माहिती व्हावं म्हणून प्रसार करण्याकरता माध्यम काही दौंडी. मग एका जणाला डफडं घेऊन बोलवलं, त्याला 20 रुपये दिले आणि त्याला सांगितलं गावात दौंडी दे बुवा, मंदिरामध्ये रात्री 8 वाजता प्रवचन आहे. त्यांनी आपलं ते डफडं घेतलं, चौकात उभा राहायचा, डफडं वाजवायचा. डफडं वाजलं का घरातले लोक बाहेर यायचे, चालले लोक थांबायचे, सगळे कान टाव करायचे, त्याच्याकडे पाहायचे. आणि मग त्यांनी त्याच्या आयराणी भाषेमध्ये, ऐका लोकेश नो, आळंदीनं महाराज येल छे, रातले मंदिर मा प्रवचन छे हो, मंदिर मा रातले प्रवचन होणार छे हो. चालला पुढच्या चौकात, दौंडी देत बस स्टँडवर गेला, एसटी स्टँडवर. तिकडं दौंडी, आळंदीनं महाराज यायचे, मंदिर महाराजले प्रवचन छे हो. त्याला तिथं एक 150 आणा भेटला आणि त्या 150 आण्यानी त्याला विचारलं, जी भाऊ प्रवचन मा काय रास रे. त्यांनी त्याला विचारलं प्रवचन म्हणजे काय रे. आता तुम्ही मला विचारपूर्वक उत्तर द्या, दौंडी देणाराचा आणि प्रवचनाचा किती संबंध राहतो. दौंडी देणारा माणूस प्रवचन ऐकतो का. अहो तो 20 रुपयाची दौंडी देतो, दौंडी देऊन झाली का 10 चिप येतो, 10 घेऊन घरी जातो. तो काही मंदिरात येतो का. यांनी आता तो आधी बुचकाळ्यात पडला, पण होतो थोडं डोकं त्यांनी ते लावलं. आणि मग तो त्याला म्हटला, जी भाऊ कीर्तन बारीक पिल्लू रास ना, त्याले प्रवचन म्हणतस. त्यांनी डोकं काय लावलं, कीर्तन म्हणजे 2-2.5 तास, प्रवचन म्हणजे 1-1.25 तास, म्हणजे कीर्तन मोठं प्रवचन छोटं. आणि मग तो त्याला म्हटलं कीर्तनाचं बारीक पिल्लू, त्याचं नाव प्रवचन. अशा लय गमती बघा, काय विचारतील समोरचा ते नेहमी. अनेक कीर्तनकार सांगतात बघा, नेहमी सांगितलं. शाळेमध्ये इन्स्पेक्शनला साहेब आले, 5वीचा वर्ग होता, 50 मुलं वर्गात होते, गणित शिकवायचं काम चालू होतं. तेवढेच साहेब आले शाळा तपासणीला आणि ते म्हटले, बरं झालं तुमचं गणित चालू आहे, मला गणितच आवडतं आणि तुम्हाला गणिताचाच प्रश्न विचारतो. सगळेजण म्हटले विचारा साहेब. पोरं म्हटले काय हरकत नाही. आणि मग साहेबांनी सांगितलं ऐका. म्हटले काय, नांदगाव या शहरापासून पुणे या शहराचं अंतर जर 250 किलोमीटर लांब तर माझं वय काय. पोरं तो गडबडली, पोरांनी खाली माना घातल्या. पोरं तर मरू द्या, शिक्षकही गडबडला. कारण नांदगाव पुणा शहराचं अंतर साहेबाचं वय संबंध लावा त्रयराशिक मांडायचं. पण त्या 50 मध्ये एक कार्ट होतं, ते बोलकं होतं, चाबरट होतं, घाबरणार नव्हतं, चुनचुनीत होतं, हुशार होतं, तल्लक बुद्धीचं होतं. ते कार्ट उभं राहिलं, साहेब मी सांगतो. 50 मध्ये एक मुलगा निघाला, शिक्षकाला सुद्धा लय जीवाला आनंद बरं वाटलं त्याला. ते म्हटलं बाळू पुढे ये आणि टेबलावर उभं राहून सांगते साहेबाला.
त्याला टेबलावर उभं केलं आणि म्हटले साहेब ह्या 2 शहरात नांदगाव पासून पुणा शहर 250 किलोमीटर लांब, तर माझं वय काय हा तुमचा प्रश्न आहे ना. मग तो साहेब तुमचं वय 42 आणि त्याला कालच 42 हवं लागलं होतं. उत्तर ऐकल्यावर तो गार झाला. आईस्क्रीम. तो त्या पोराला म्हटला मित्रा उत्तर तर तू 100% बरोबर सांगितलं गाड्या, कालच 42 सुरू झालं, तू ओळखलं कसं काय, रीत कोणती वापरली हे गणित सोडतो. आणि साहेब तुम्हाला उत्तर मिळालं ना, आम्ही रीत कोणती वापरू तुम्ही डळा पहा, पुढचे वर्ग पहा तुम्ही. तो साहेब म्हटला तसं नको, मग मला दुसऱ्यावर प्रयोग करायची वेळ आली तर रीत ज्ञात पाहिजे, मला रीत माहीत पाहिजे, रीत कोणती वापरली. आणि मग ते पोरगोणी साहेब रीत एकदम सोपी आहे. म्हणजे काय, घरी माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ आहे, तो हाफ मॅड 21 वर्षाचा आहे. रीत काय, गणित सोडवायला रीत काय वापरली, घरी म्हटलं माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ आहे, तो हाफ मॅड आहे आणि 21 वर्षाचा आहे, तर मी त्रैराशिक मांडलं हाफ मॅड जर 21 तर 21 दुन. विचारणाराचं विठ्ठला 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 कधी कधी समोरच्याचं विचारणंच असं गोंधळून जातो ना, समोरचा माणूस गोंधळून जातो. विठ्ठला विठ्ठला. यांनी विचारलं वसंत ऋतू म्हणजे काय रे. आता त्यांनी वसंत ऋतू कधी प्रत्यक्ष पाहिलेला नाही. आता तुम्हाला खरं सांगतो, वसंत ऋतू हा शब्द प्रमाणाचा विषय नाही. वसंत ऋतू हा म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. मग वसंत ऋतू हा अनुमानाचा विषय आहे. वसंत ऋतू असा येताना दौंडी देत येतो का, सावधान राजाधिराज महाराज, वसंत ऋतू महाराज पधार रहे असे. म्हणजे तो शब्द प्रमाणाचा विषय नाही, बर तो प्रत्यक्षाचा विषय नाही ना महाराज. वसंत ऋतू येतो म्हणजे काय आपल्या वावरामध्ये पाल ठोकितो का तो, हा बायकान पोरण कोंबड्यान शेळ्यान बकऱ्यान कुत्र्यान असं राडा असतो का त्याचा, तो काय पाल ठोकून राहतो का, नाही. तो प्रत्यक्षाचा विषय नाही, तो शब्दाचा विषय नाही. मग वसंत आला कशा, अनुमान. ज्या अर्थी बागेला फुला फळांचा बहर आला त्या अर्थी वसंत ऋतू आला हा अनुमानाचा भाव आहे. त्याच्यामुळे त्यांनी कधी पाहिलेला नाही, त्यांनी कधी पाहिलेलंच नाही वसंत. काळा आहे का गोरा आहे, जाड आहे का रोड आहे, माझ्याकडे नका पाहू. धोतर घालतो का पॅन्ट घालतो, कीर्तनाला राहतो का चिकनंग चिकनंगला जातो, त्यांनी कधी पाहिलेलाच नाही ना. त्याच्यामुळं तो म्हटला साहेब, मालक साहेब काय माफ करा, वसंत ऋतू म्हणजे काय मला सांगता येणार नाही. हा म्हटला एक काम कर, काय आता तो आला का त्याच्यावर बारीक नजर ठेव, वसंत ऋतूवर बारीक लक्ष ठेव. आला रे आला का लगेच मला फोन कर, बंगल्याहून मी गाडी घेऊन इथं येणार, वसंत ऋतूला गाडीत बसवणार, बंगल्यावर नेणार, चहा पाण्यावर नाही भागवणार, नुसतं चहा पाण्यावर नाही भागवणार. मग जहाराचा असला संडे तो संडे, त्याला खुश करणार, त्याच्या खिशामध्ये 2-2 हजारच्या गुलाबी नोटा कोंबणार, त्याला शेवेनी खुश करणार. आणि तो वसंत ऋतू फक्त आपल्याच बागेत वशिल्यानी वर्षातून 2दा येणार. तो गडी त्याला म्हणी मालक 2000च्या नोटेला भाडून आपल्याच बागेमध्ये वशिल्यानी वर्षातून 2दा यायला तो का पाटकरी आहे का, येत नाही महाराज. वसंत ऋतू असं पैशानी येत नाही, पण वसंताचं आगमन होत नाही तोपर्यंत बागेला तुम्ही मशागत किती करा, खत किती घाला, पाणी किती भरा, बाग किती जतन करा, पण वसंत येत नाही
तोपर्यंत फळं फुलं लागत नाही. हा दृष्टांत लक्षात राहू द्या. ओवी घ्या पुन्हा. जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्म काढी आटी पण फळेशी तैच भेटी जै वसंतू पावी. दृष्टांत पुन्हा लक्षात राहू द्या. मशागत किती जीव तोड करा पण वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत बागेला फळं फुलं लागू शकत नाही. हे जसं तसं अमृत अनुभवाच्या ओवीत ज्ञानोबाराई सिद्धांत सांगतात. या दृष्टांताचा गोड सिद्धांत काय? तसं ज्ञानोबाराई काय म्हटले? तसं म्हणजे त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? वसंत ऋतू आल्याशिवाय बागेला जसे फळं लागू शकत नाही त्याप्रमाणे साधकाच्या प्रयत्न रूपी बागेमध्ये श्री गुरु कृपेचा वसंत जोपर्यंत संचरित होत नाही तोपर्यंत आत्म उद्धाराचं फळ त्याला मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ती उभी आहे काय? जयाचा दिठिवा वसंतू अमृत अनुभव. जयाचा दिठिवा वसंतू जव नरिगे निगम वना आतू तव आपुलिये फळी हातू न घे पती. म्हणजे श्री गुरु कृपेचा वसंत साधकाच्या प्रयत्न रूपी बागेत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत त्याला उद्धाराचं फळ प्राप्त होणार नाही. या बोलण्याचा अर्थ आहे साधूचे संगती तरुणोपाय. विठ्ठल जन्म मरण रूपी भवातून जीवाला तरुण जाण्याकरता एकमेव उपाय म्हणजे साधूची संगती. याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. उद्धारासी नाही भाग्यहीन विन्मुख जीवन ज्याचं त्याला उद्धाराचं फळ नाही. तो असाच जन्मणार असाच मरणार त्याला उद्धाराचं फळ नाही. महाराज बोलले उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांची. म्हणजे संतांच्या संगतीत आला साधूच्या संगतीत आला का त्याचा उद्धार होतो. हा उपाय सांगितला साधूचे संगती. पण पुन्हा ऐका बुद्धिवाद्यांचा अति महत्वाचा प्रश्न आहे. काय प्रश्न असा आहे महाराज? साधूची संगती करण्याचा साधूची संगती करण्याचा आणि जीवाला उद्धरून जाण्याचा कार्यकारण भाव संबंध काय? साधूची संगती जीवाचा उद्धार या दोघांचा नेमका संबंध काय? विठ्ठल विठ्ठल. कारण एक मिनिट आहे का, संबंध महत्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये संबंध जुळत असेल तरच तिला महत्व येतं. गोष्ट किती महत्वाची असू द्या, संबंध जुळत नसेल तर ती निरर्थक आहे, ती व्यर्थ होते, तिचं महत्व राहत नाही.
संबंध महत्वाचा आहे. संबंधच जुळला नाही काही अर्थ नाही. विठ्ठला विठ्ठला. समजा 1 मिनिट तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला काही मेळ लागतो का बा? समजा हे आजारी पडले, हा म्हणा तुम्ही आजारी पडले, आजारी हा तर म्हणा. खरं नाही समजत नाही घ्यायला आज. बर 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 समजा हे आजारी पडले, तुम्ही फक्त डोकं लावीत राहता. हे आजारी पडले आणि ते आजारी पडले तर त्यांच्याबद्दल डॉक्टरकडे तब्येत दाखवायला हे गेले, तपासायला. म्हणजे हे आजारी पडले आणि तपासायला ते गेले. डॉक्टरनी त्यांची तब्येत तपासली आणि तब्येत तपासल्यावर त्यांना जे औषधं डॉक्टरनी दिले ते औषधं तिकडं ते त्यांनी खाल्ले. शेवट नंबर. तुम्ही फक्त काही मेळ लागतो पहा. हे आजारी पडले, हे डॉक्टरकडे गेले, औषधं त्यांनी खाल्ले, पथ्य साऊंडवाल्यांनी पाळलं सिस्टीम. पहा बरं का तुम्ही गंमत. आता हे आजारी पडले, हे डॉक्टरकडे गेले, औषध त्यांनी खाल्लं, पथ्य सिस्टीमवाल्यांनी पाळलं, गुण इकडं टाळकऱ्याला आला. काही मेळ लागला का हो तुम्हाला? बसल्या बसल्या असा विचार करा, कोणीतरी आजारी पडून, कोणीतरी डॉक्टरकडे जाऊन, कोणीतरी औषध खाऊन, कोणीतरी पथ्य पाळून कोणाला तरी गुण येण्याचा काहीतरी संबंध आहे का? संबंध महत्वाचा आहे. संबंध. असा उदास चेहरा घेऊन वाट्यावर बसला संध्याकाळी एक जण 6 वाजता. रस्त्याने येणारे जाणारे त्याला सारखे हटकायचे, का रे का रे. एक जण तर त्याच्या पाशी थांबला, माझं तब्येत बरी नाही का? तसं काही नाही. सकाळपासून उपाशी आहे का तू? तसं काही नाही. काही सर्दी पण साप? तच काही नाही. आता कोणाशी तुझं भांडण झालं का? तच काही नाही. तुला आज काय असं बोर वगैरे वाटतं का? तच विचारणारा वैतागला तो म्हटला, अरे तच आहे काही नाही, तच आहे काही नाही. याच का चेहरा पडला का तुझा? अरे मग तुला नेमकं झालंय तरी काय? आणि मग तो म्हटला, घरात जरा पिंट्याच्या आईला बरं नाही ना म्हणून. असं संबंध जुळला पाहिजे. संबंध. अरे याला तर काहीच झालं नाही आणि चेहरा उतरला का? कनेक्शन तिकडून नाही, ते स्वयंपाक घरातून. तसा बुद्धिवाद्यांचा प्रश्न आहे माऊली. साधूची संगतीन जीवाचा उद्धार. काय संबंध काय याच्यात? कार्यकारण काय याचं? नेमकं संबंध काय? तर याचा संबंध असा आहे का, जीवाच्या ठिकाणी जी बद्धता आलेली आहे. जीव वास्तविक जीव म्हणजे काय? मुक्त चैतन्य आहे, शुद्ध चैतन्य. त्या शुद्ध चैतन्याला अविद्येची उपाधी लागली आणि म्हणून तो जीव या दशेला आलेला आहे. त्याची जर अविद्येची उपाधी संपली तर ते शुद्ध चैतन्य ब्रह्मचैतन्यामध्ये मिळून जातं, तर ते परब्रह्म स्वरूप बनतं. म्हणजे जीवाला जी बद्धता आली, जीव जो बद्ध झाला, याच्या बद्धतेला कारण अविद्या म्हणजे अज्ञान. कल्पना विद्या चैतन्य म्हणजे शिव आणि मायोपाधित चैतन्य म्हणजे जीव. फक्त त्या
शिवाची जी उपाधी आहे ती शुद्ध माया आहे, जीवाची उपाधी ती अविद्या म्हणजे अशुद्ध माया. याचा सरळ अर्थ असा, जीवाला जी बद्धता आली ती अज्ञानामुळं आली. अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या वेदांतांनी. कोणत्या? अज्ञानाची पहिली आवरण शक्ती, नंबर 2 ची विक्षेप शक्ती. अज्ञानाची आवरण शक्ती काय करते तर त्याच्या मूळ स्वरूपाला झाकून टाकते आणि नसलेला अन्यथा रूप त्याच्या समोर आणून उभं करते, ती विक्षेप शक्ती. आवरण शक्ती मूळ स्वरूपाला झाकते. गीता काय बोलली? अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन तेन ज्ञानम अज्ञानम आवृतम. त्याचं मूळ जे स्वरूप आहे अज्ञानम आवृतम, अज्ञानाने झाकून टाकलं जातं. आणि अज्ञानाने म्हणजे सच्चित आनंद या रूपाला अज्ञान झाकून टाकतं आणि देहोहम हे अन्यथा रूप त्याच्या पुढे निर्माण केलं जातं. ही आहे जीवाची बद्धता. म्हणजे जीव कशामुळे बद्ध झाला तर अज्ञानामुळे. आता त्या जीवाला मुक्त व्हायचंय म्हणजे तरुण जायचंय. तरुण जाणं, मुक्त होणं हे एकाच अर्थाचे शब्द आहे. त्या जीवाला बद्धता घालवायची, त्याला मुक्त व्हायचं म्हणजे तरुण जायचं. मग त्या जीवाची बद्धता जाणार कशाने तर सरळ विचार असा आहे बघा, ज्याच्यामुळे बद्धता आली ते बद्धतेचं कारण संपलं का जीवाची बद्धता संपली म्हणजे तो मुक्त झाला, म्हणजे तरुण गेला तो. मग त्याची बद्धता जाण्याकरता काय करावं लागेल तर ज्या अज्ञानाने त्याला बंध प्राप्त झाला त्या अज्ञानाची निवृत्ती करावी लागेल. मग आता अज्ञानाच्या निवृत्तीशिवाय बंध निवृत्त होणार नाही, जीव तरुण जाणार नाही. मग बंध निवृत्त करण्याकरता अज्ञान घालवलं पाहिजे. आणि अज्ञान घालवण्याकरता काय करावं तर वेदांतामध्ये अज्ञान घालवण्याकरता एकच उपाय सांगितला, ज्ञान. ज्ञानाशिवाय, जसं प्रकाश निर्माण केल्याशिवाय अंधार जाऊच शकत नाही तसं ज्ञान निर्माण झाल्याशिवाय अज्ञान निवृत्त होऊ शकत नाही. वेदांताने अज्ञानाला सुपरवाहक मानलेलं आहे. सुपरवाहक ज्ञानाला वेदांतानी सुपरवाहक मानलेलं आहे. त्याला सुपरवाहक असं नाव दिलंय त्यांनी. म्हणजे ज्ञान प्राप्त केल्याशिवाय अज्ञान जाणार नाही, अज्ञान गेल्याशिवाय बंध सुटणार नाही आणि बंध सुटल्याशिवाय जीवाला तरुण जाता येणार नाही. त्याच्याकरता काय लागतं? ज्ञान. आणि साधूंकडे काय असतं तर साधूंकडे असतं ते ज्ञान. साधूच्या संगतीत जीव आला का साधू काय करतात तर त्याला त्या ज्ञानाचा बोध देतात आणि साधूच्या त्या ज्ञान बोधानी जीवाच्या अनादि अज्ञानाची निवृत्ती होते, बंध तुटून जातो आणि जीवाचा उद्धार होतो. त्याला कारण काय? साधूंकडे असलेलं ज्ञान. मग साधू काय देतात? साधूच्या संगतीत जीव आला तर हे बा, साधूंकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. त्यांची कुटिया पाहिली तुम्ही? ज्या कुटियेत ते पूजा करायचे, ज्या कुटियेत ते राहायचे, 40 वर्षापूर्वी जी कुटिया या भूमीत बांधली त्या कुटियेमध्ये पहा काय तुम्हाला भोगाचे साधनं. तिथं कलर टीव्ही आहे का? LCD LED याची काही व्यवस्था आहे का? तिथं एअर कंडिशन आहे का? AC बसवलेला आहे का? तिथं काही लय भारी पलंग आहे का? लय असे फार मखमलच्या मऊ गाद्या आमकं तमकं डमकं आहे का? तिथं काही थंड पाण्याला फ्री काय त्यांच्याकडे काही नसतं महाराज. ते स्वतःच खायला महाग असतात. कोणीतरी भाकर आणून देईल तेव्हा तुकडा पोटात जाईल, ही त्यांची अवस्था आहे. मग त्यांच्याकडे देण्यासाठी तुम्हाला देण्यासाठी त्यांच्याकडे धन नाही, दौलत नाही, पैसा नाही, आडका नाही, सोनं नाही, नाणं नाही. मग साधूकडे काय आहे तर साधूची ज्ञान ही श्रीमंती आहे. साधूकडे ज्ञान ही श्रीमंती आहे. आणि साधू काय देतो तर त्याच्या कृपेला जो पात्र झाला साधू त्याला बोध देतो म्हणजे ज्ञान देतो. विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराजांचा अभंग आहे बघा. नाथ महाराज म्हटले, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला. बोध दिला मज सांगा हे मुळा गेली दिसू लागली नाचत प्रेम छंदे चालू लागल
बोध दिला. हा बोध म्हणजे बोधाचंच दुसरं नाव ज्ञान आहे. बोध दिला मज सांगा ते मार्ग दावी. आणि त्या बोधाने काय केलं? भ्रांतीचा नाश झाला, म्हणजे भ्रमच गेला. भ्रांती भ्रम म्हणजे स्वरूपाचं अज्ञान, अज्ञानाचाच नाश झाला. भ्रांती हे समूळ गेली, पुढे ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला, दिसू लागली वाट. म्हणजे साधू काय देतात? असू द्या, असू द्या. ऐ ऐ ऐ योगा नेवगा धरून विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला ते आपलं बार सजवलेलं घाबरणं सुद्धा ते पाहिलं. विठाला विठाला विठ्ठला साधूच्या संगतीमध्ये जीवाचा उद्धार कसा होतो? तर साधू संगतीमध्ये जो आला, सेवेत जो आला, जो कृपेला प्राप्त झाला, तर साधू त्याला बोध देतात. आणि साधूचा बोध एकदा त्या साधकाला प्राप्त झाला, साधूचा बोध साधकाला प्राप्त झाला, काय परिणाम होतो त्याच्या जीवनात? ज्ञानोबाराय त्या परिणामाचा विचार सांगतात. साधुबोध झाला, साधुबोध झाला. फक्त एक ऐका, इथं केला असा शब्द नाही. अभंगात पाठ कसा आहे? साधुबोध झाला, साधुबोध केला असं नाही म्हटलं, म्हणजे साधूनी बोध केला असं नाही म्हटलं. मग साधुबोध झाला. आता काही काही ऐकणारे म्हणतील गिरी महाराज, झाला आणि केला या म्हणण्यात काय फरक आला? फार मोठा फरक आहे बुवा. काय? ऐका, केला म्हणण्यामध्ये संकोच आहे, झाला म्हणण्यामध्ये व्यापकता आहे. केला म्हणण्यामध्ये कर्त्या साधूच्या ठिकाणी अपपर भावाचा दोष सिद्ध होतो, झाला म्हणण्यामध्ये अपपराचा दोष लागू शकत नाही. कारण केला याच्यात संकोचित अर्थ निघतो. अर्थ कसा निघतो? साधू बोध केला, केला हे जर पद वापरलं तर अर्थ असा होतो, काही ना केला, काही ना अजिबात नाही केला. जवळचे जवळचे होते त्यात ना केला, बाकीचे तसेच राहिले. वशिल्याचे होते त्यात ना केला, बिनवशिल्याचे तसेच राहिले. जडजड पाकिट देणारे होते त्यांना केला. आज केला म्हणण्यामध्ये असे बरेच भाग होतात. झाला म्हणण्यामध्ये हा भाव म्हणजे कर्त्या साधूच्या ठिकाणी अपपराचा दोष जात नाही, संकोचित नाही. मग साधू काय असतं बघा, कारण साधूकडे अपपर भाव नसतो बुवा. आपला आणि पर का हा भाव साधूच्या चित्तात नसतो. बोधा करू नये अंतर साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर. बोधा करू नये अंतर, बोधा करू नये अंतर, हा बोधा करू नये अंतर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर. बोधा करू काय प्रमाण आलं गोडवा, याचं नाव प्रमाण. विठाला विठाला आमचे बाबा याला म्हणायचे. बाबा आमचे असं कोणी प्रमाण दिलं ना त्यांच्या कीर्तनात तर त्यांना ते आवडत नव्हतं, म्हणजे ते बसत नसं. मग आमचे बाबा त्याला म्हणायचे, भाऊ तिकडून आलेलं प्रमाण पाचरीसारखं फिट बसलं पाहिजे. प्रमाण म्हणजे पाचर आहे ती, म्हणजे विषयाची डुगडुग शिल्लक नाही राहिली पाहिजे. प्रमाण पाचरीसारखं फिट म्हणजे विषय घट्ट झाला पाहिजे. क्या बात. बोधा करू नये अंतर, साधू नाही अपपर हा भाव. म्हणून बोध देतानी ते सगळ्या जगाला देतात. देतानी
आपला परका आमका ते देतानी काय का वेदापासून तर ज्ञानोबा तुकोबारायणपर्यंत आपल्याकडे उपदेशाची जी पद्धत आहे ना, मेघवृष्टी पद्धत आहे. मेघवृष्टी तुकोबाराय बोलले, मेघवृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य, वाटा लागेल त्यास केल्या अर्धकर्माचा. मेघवृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य. मेघवृष्टी, मेघवृष्टी म्हणजे एक मिनिट ऐका, पाऊस पडताना कधी असा विचार करतो का, हे सरपंचाचं वावर इनी तर जादा पडा बुवा, हे पाटलाचं वावर इनी तर अजून जादा पडा बुवा, आणि हे गोसायचंच याला काही चला पुढं नाही विचारित वेग हगनदारी देत, वेग हगनदारी देत, नाही नाही विचारित मेघ हगनदारी शेत. पाऊस असा विचार करीत नाही, हीच उपयोगाची जागा आहे इथं जास्त पडा, आणि ही उपयुक्त जागा नाही इथं नका पडू, चला पुढं. नाही विचारित मेघ हगन, तो जसा सर्वत्र सारखी वृष्टी करतो तसं साधूनी सगळ्या जगाला बोध द्यायचा असतो. आमकान तमका हा अपपर विचार साधूनी कर, बोधा करू नये अंतर साधू नाही अपपर. क्या बात आहे. मग ते उपदेश करताना सगळ्या जगाला उपदेश देतात. मग देताना सगळ्या जगाला देतात, पण म्हणजे देताना सगळ्यांनाच देतात, पण काय, पण त्या बोधाचा परिणाम काहींना होतो आणि काहींना अजिबात होत नाही. पण एक मिनिट ऐका, आता इथं कर्त्या साधूचा काही दोष नाही बरं का, त्यांनी बोध दिला, त्याचा परिणाम काहींना झाला आणि काहींना अजिबात नाही झाला. आता ऐका, ज्याला परिणाम झाला त्या बोधाचा तो त्याच्या बुद्धीचा गुण, आणि ज्याला परिणाम झालाच नाही तर तो त्याच्या बुद्धीचा दोष. इथं कर्त्या साधूचा काही संबंध नाही, त्यांनी बिचाऱ्यांनी दिला. आता ज्याची बुद्धी दोषी आहे, सदोष आहे, त्याला परिणाम झालाच नाही, आणि ज्याची बुद्धी गुणज्ञ आहे तिला मात्र परिणाम झाला. आता हा परिणाम झाला न झाला हा दोष, आणि गुण झाला न झालेल्या जागे. एक मिनिट ऐका, आकाशातून पावसाचा थेंब जमिनीवर पडला की नाही, मग तो जर पानावर झाडाच्या पडला तर मोत्यासारखा चमकतो, गटारीत पडला मलिन होतो, विस्तावावर पडला पुनर्वाप होऊन वरती जातो, सापाच्या तोंडात पडला तर विष बनतो, आणि शिंपल्यात अडकला तर मोती होतो. पण एक मिनिट ऐका, हा गुण किंवा दोष पावसाच्या थेंबाचा नाही, मग तो ज्या जागेवर पडला त्या जागेचा तो गुण किंवा दोष आहे. तसं ज्याला परिणाम झालाच नाही तो दोष त्याच्या बुद्धीचा आहे, ज्याला परिणाम झाला तो गुण त्याच्या बुद्धीचा आहे. कर्त्या साधूचा काही दोष नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज, काही लोकांची बुद्धी पण अशी आहे ना, किती सांगा किती सांगा किती सांगा त्याच्यावर परिणामच नाही. सांगता सांगता मेलो तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता निबर घटते निबर घटत, त्यांच्यावर परिणामच नाही, परिणामच. आणि काही असेच राहतात महाराज. जसं तुम्ही सांगा, दगड किती दिवस पाण्यामध्ये ठेवला म्हणजे बिलबिला होतो, किती दिवस नाही किती वर्ष पाण्यात ठेवा असा बिलबिला होतो. दगडावर जसं पाणी परिणाम करीत नाही तसं काहींची बुद्धी आहे, त्याला किती शिकवा कसंही शिकवा त्याच्यावर परिणामच. 12 महिने पासायदान शिकवलो शाळेमध्ये, 12 महिने एका वर्गाला, आणि सगळं पासायदान गुरुजी पुढं म्हणायचे, पोरं मागं म्हणायचे, आणि पासायदान झालं का शिक्षकांनी म्हणावं, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, तथास्तु तथास्तु तथास्तु. त्या 50 मध्ये एक कार्ट होतं, ते मागूनच गागून उठायचं, तसाच तू तसाच तू तसाच तू.
शिक्षक त्याच्या जवळ गेले, मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवला. शिक्षक त्याला म्हटले, बाळ तसाच तू नाही. त्यांनी तोंडाकडे पाहिलं शिक्षकाच्या. हे बघ बाळ, तसाच तू नाही. मग तथास्तु. तथास्तु काय म्हणायचं? तथास्तु म्हण. तो म्हणे तसाच तू. अरे बाळा तसं नाही म्हण, तथास्तु. हा म्हणे तसाच तू. शेवटी मास्तर वैतागला. तो म्हटला तसाच तू आणि तसाच मी आणि जाय घरी. काय करणार सांग? तू का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड भरा देवा. अशी बुद्धी राहते काहींची, त्या बुद्धीवर परिणामच होत नाही. ओ विठाला विठाला. 18 अध्याय गीता शिकवली संस्कृत. 18 अध्याय भगवद्गीता, 700 श्लोक. धर्मक्षेत्रेपासून यत्र योगेश्वर पर्यंत. आणि सगळी गीता शिकून झाल्यावर गुरुजींनी विचारलं शिष्याला, काही शंका? तो म्हटला गीतेच्या 700 श्लोकात तर नाही, पण गीता शिकवण्याच्या आधी ते अथ गीता ध्यानम म्हणून जे प्रकरण तुम्ही शिकवलं ना मला, तर त्याच्यात तुम्ही जे 2 गाढवं सांगितले ना, ते 2 गाढवं कोणते तेवढे सांगा भाऊ. एवढी शक. अहो ते गुरुजी महाराजही विचारात पडले, कारण ते 40-50 वर्षापासून गीतेचा रोज पाठ करतात सकाळ संध्याकाळ. अजून त्यांना गीतेत एक गाढव दिसलं नाही 50 वर्षात. याला शिकता शिकता 2 गाढवं दिसले. आता गीतेत गाढवं, गीतेत गाढवं. गुरुजींनी त्याला हात जोडले त्या महाराजांनी. ते म्हटले भाऊ गाढवं दिसले कुठं तेवढं सांग. म्हटलं तो श्लोक नाही गाव कोणता? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. त्याच्यात दोग्धा शब्द काय? दोग्धा शब्दावर लक्ष द्या. अक्षर बघा त्याची. दोग्धा म्हणजे दौतीचा द, त्याला काना, त्याला मात्रा, तो झाला दो. त्या दोच्या पुढे ग काढला, पण नुसता असं गोलच काढला, पुढची रेग मारली नाही. मग त्याला अर्धा ग म्हणा. हलंत म्हणतात संस्कृतात त्याला, आणि मराठीत पाय मोडलेला म्हणतात. मग ती दांडी काढलीच नाही, नुसता असं गच ते गोल काढलं, त्याला गाठ मारून दिली खालून. आधी दौतीचा द, त्याला काना, त्याला मात्रा, त्या दोच्या पुढं काढला अर्धा ग, आणि तो अर्धा ग धनुष्याच्या धच्या पोटात घातला. धनुष्याचा ध ध, आणि त्या धच्या पोटात अर्धा ग घातला, आणि त्या धला काना दिला. आता धच्या पोटात ग घालून धला काना दिला. कोणता अक्षर तयार झालं? जोडाक्षर गिधा. गिधा गिधा म्हणजे ग अर्धा म्हणायचा आणि धा पुरा म्हणायचा. ग अर्धा म्हणायचा कारण तो अर्धा काढून पोटात घातलाय त्याच्या. मग तो जोडलाय धाला, धला काना दिला. आता अक्षर कोणतं झालं? गिधा. गिधा गिधा. आणि मागे दौतीचा द काढून काना मात्र दिला. मग तो दौतीचा द आणि गिधा दोघंही एकत्र करायचे, वरून रेग मारायची. आता शब्द काय झाला? दोग्धा. दोग्धा म्हणजे दो आणि धा यांच्यामध्ये अर्धा ग चा उच्चार करायचा, ग पूर्ण उच्चारायचा नाही. दोग्धा. दोग्धा. दोग्धा शब्दाचा अर्थ काय? दोग्धा म्हणजे दोहन करणारा, गाई म्हशी पिळणारा, दूध काढणारा, धारा काढणारा. इसको क्या कहते? दोग्धा. दोग्धा. आणि हा पथ्य काय करायचा? तो ग पुरा म्हणायचा. दो गधा. दो गधा. आणि त्या ग चा पूर्ण उच्चार केल्यामुळं दो म्हणजे 2, गधा म्हणजे गाढवं. तो म्हटला गुरुदेव ते 2 गाढवं कोणते तेवढं सांगा. गुरुजी म्हटले बास भाऊ, पहिला गाढव मी. मला असं नव्हतं म्हणायचं, तुमचा गैरसमज केला तुम्ही, असं नव्हतं. ते म्हटले तुला नव्हतं तसं म्हणायचं, पण मी तुला सांगतो पहिला गाढव मी. आणि पहिला गाढव मी का? तर भगवंतानी अर्जुनाला 18व्या अध्यायात स्पष्ट निर्वाळा दिला, याचा बाजार मांडू नको. याला बाजारात उभं करू नको. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. कोणालाही गीता सांगत बसू नको. कुछ भी खाओ गीता गाओ असा बावळटपणा करू नको. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. या लागी सुमनो आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती परिगौप्य ही तया प्रती चावळी जे सुखे. याचा बाजार करू नको. अधिकार न पाहताना मी तुला गीता सांगितली म्हणून पहिला गाढव मी. आणि 700 श्लोक गीता शिकून तुझ्यावर काडीचा परिणाम झाला नाही म्हणून दुसरा गाढव तू. जाय बाबा. आईशी बुद्धी ज्याची जड
काय करणार सांगा? आशान पुढं काही डोकं आपटायचं, काही जीव द्यायचा? अहो काही काही लोक म्हणतो कीर्तन ऐकून सुधरतच नाही. अरे कीर्तन ऐकून सुधरत नाही ते मरू द्या, काहींना कीर्तनकार उघडून पाजला तरी सुधारणार नाही. असं कीर्तनकार उघडून प्याला तरी तो आईशी बुद्धी ज्याची जड. आणि मग अशी अशी जड ज्याची बुद्धी आहे ना, त्या बुद्धीवर बोध परिणाम करीत नाही. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील नाही, तेथे बोध करील नाही, तेथे बोध करील नाही. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील नाही, तेथे बोध करील नाही, तेथे बोध करील नाही. निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. वृक्ष न धरी पुष्प फळ, काय करील वसंत काळ. तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. वृक्ष न धरी पुष्प फळ, काय करील वसंत काळ. त्याला दृष्टांत दिला. झाडच जर वांज असलं, झाडच जर वांजुटा असलं आणि ते जर फळ फूल धरायला सक्षम नसलं तर वसंत ऋतू येऊन काय करेल. वृक्ष न धरी फुल फळ, काय करील वसंत काळ. तैसे चित्त शुद्ध नाही. त्या विचार सागरामध्ये सुंदर चिंतन आलंय पा. हा बोध कोणाच्या चित्तावर परिणाम करतो आणि कोणाच्या चित्तावर परिणाम करू शकत नाही. तर उत्तर असं सांगितलंय, ज्यानी, लक्ष द्या भाषा जड आहे जरा, ज्यानी आपल्या म्हणजे स्वप्रयत्नाने आपल्या जीवनातले मल आणि विक्षेप हे आपल्या वृत्तीतले स्वतःच्या प्रयत्नाने मल आणि विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केलेली आहे. मलविक्षेप रहित बनून जो आवरणयुक्त आहे, असा मलविक्षेप रहित असलेला, आवरण दोषयुक्त असलेला असा साधक साधूच्या संगतीत आला का साधू त्याच्या बुद्धीवरचा मळ म्हणजे आवरण धुतात आणि आवरण दोष निवृत्त झाला का तो बोध त्याच्या चित्तावर परिणाम करतो. याचाच अर्थ असा, 3 दोष असतात चित्तात, मल, विक्षेप आणि आवरण. 3 दोष असतात. मलही गेला पाहिजे, विक्षेपही गेला पाहिजे आणि साधूच्या कृपेनं आवरण सुद्धा गेलं पाहिजे. आता 1 मिनिट ऐका. ज्याच्या चित्तावर मळही दोष तसाच, विक्षेपही दोष तसाच, आवरणही दोष तसाच, आता ज्याच्या अंतकरणात दोषाची बुजबुज झाली त्याला किती बोध केला तर तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध, तिथं बोध काही परिणाम करू शकत नाही. म्हणून साधूंनी बोध देताना सगळ्या जगाला बोध दिला. त्याचा परिणाम काहींना झाला आणि काहींना अजिबात नाही झाला. इतकं सगळं बोलल्यावर काही म्हटले, महाराज ज्याला परिणाम झाला नाही ना ते मरू द्या, नाही झाला ना त्याचा लई नका विचार करू, त्याच्यातच नका टाइमपास करू. 11 वाजत आले, नाही परिणाम झाला ना, नाही होऊ दे, मरू द्या, जाऊ दे, त्याचं झालं जाळ. एक काम करा, काय, त्या बोधाचा ज्याच्यावर परिणाम झाला त्याच्या जीवनावर त्या बोधाचा नेमका काय परिणाम झाला आम्हाला तो ऐकायचा आहे. परिणाम सांगा. झाला नाही ते मरू द्या, ज्याला झाला ना त्याला नेमका काय परिणाम झाला. मग परिणाम सांगितला पुढं. साधूचा बोध ज्या चित्ताला झाला त्या साधकाच्या जीवनात त्या बोधाचा काय परिणाम झाला. ज्ञानोबाराय म्हणतात तो नुरोनिया ठेला. ज्याला बोधाचा परिणाम झाला तो नुरोनिया ठेला. साधू बोध झाला तो. याच्याकरता तो हे पद फार महत्वाचं आहे. या ठिकाणी तो हे दर्शक सर्वनाम आहे. कारण बोध तर सर्वांना दिला, सगळ्यांना बोधाचा परिणाम झालाच नाही, तो काहींनाच झाला. आणि म्हणून ज्याला परिणाम झाला त्याचा निर्देश करण्याकरता माऊलींनी
जाणीवपूर्वक इथं तो हे दर्शक सर्वनाम ठेवलेले. मग म्हणताना सुद्धा साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. आपला गावठी हरिपाठ राहतो. आपला गावरान म्हणजे गावठी म्हणजे पुस्तकात म्हणजे न पाहिलेला, म्हणजे वाचून पाठ न केलेला, ऐकता ऐकता पाठ झालेला. आणि असे जे कानपाठी जे असतात ना त्यांचे लई शब्द इकडं तिकडं होतात महाराज. त्याच्यात हा एक अभंग आहे, साधुबोध झाला साधुबोध झाला तो. कारण ज्याला बोध झाला इथे निर्देश त्याचा करायचा आहे महत्वाचा. मग ज्याला बोध झाला, काय बोध झाला तर तो नुरोनिया. आता थोडं ऐका, दोन परस्पर विरुद्ध शब्द इथं ठेवले माऊलीने. बोधाचा परिणाम सांगण्याकरता जे शब्द ठेवले दोन परस्पर विरुद्ध. कोणते? नुरोनिया आणि ठेला. नुरोनिया म्हणजे शिल्लक राहिला नाही, आणि ठेला हा शब्द म्हणतो राहिला. ठेला म्हणजे राहिला आणि नुरोनिया म्हणजे संपला. म्हणजे परिणाम काय झाला? नुरोनिया म्हणजे संपला. पण पुन्हा परिणाम काय झाला? ठेला म्हणजे राहिला. म्हणजे साधूचा बोध ज्याला झाला तो नुरून उरला, म्हणजे संपून राहिला. संपला पण, राहिला पण, नुरला पण, उर. महाराज काय येड्यात काढायचा धंदा चाललाय राव. एक काहीतरी सांगा राव. एकच परिणाम होईन, एक तर तो संपलाच असल, नाही तर राहिलाच असल. काय लावलं तुम्ही? नुरून उरला. नूर नाही, तो संपला हेही खरं, पण संपला तरी शिल्लक राहिला हेही खरं. एका वेळी दोन कसं खरं? एकच. आता कोर्ट जर म्हटलं तुझी बाजू करीन, तुझी बाजू करीन, जाय गेली, असं चालतं का? एका वेळी कोणाचं तरी खोटं असेल ना, मग कोणाचं तरी खरं असेल कधी. मग इथं संपला पण म्हणतात आणि राहिला पण म्हणतात, दोन्ही खरं. म्हणजे काय काय बोलता तुम्ही नेमकं? येही खरं ते खरं. महाराज तुमचं डोमलंही खरं. एक तर संपलाच असेल त्या बोधानी, नाही तर नाही. ज्ञानोबाराई म्हणतात नुरोनिया ठेला. नुरोनिया ठेला म्हणजे तो नुरून उरला. आता शॉर्टकट मारतो, आता लांब येत नाही बरं का. आता शॉर्टकट काय मारतो? एकदम असा काढतो मधला रस्ता बघा. काय? काही बाबींनी संपला आणि काही बाबींनी राहिला. काही बाबींनी संपला म्हणून नुरोनिया आणि काही बाबींनी राहिला म्हणून ठेला. त्याच्यातही पुन्हा शॉर्टकट मारतो बरं का. आता पाल्लाळ करण्यापेक्षा काय? अहम दिहास्मी, अहम दिहास्मी या वृत्ती ज्ञानानं संपला आणि अहम ब्रह्मास्मी या बोध ज्ञानाने शिल्लक राहिला. म्हणजे साधूच्या बोधाने दिहास्मी या वृत्तीचा बाध झाला आणि ब्रह्मास्मी हा भाव त्याला प्राप्त झाला. दिहास्मी या वृत्तीनं संपला म्हणून नुरोनिया आणि ब्रह्मास्मी या बोधावर आला म्हणून ठेला. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. पण थोडं ऐका आता. काय? ठीक आहे महाराज, साधूचा बोध झाला, त्यांनी देहास्मी भाव गेला आणि ब्रह्मास्मी या बोधावर तो येऊन राहिला. पण ऐका, देहास्मी हा भाव जाणं आणि ब्रह्मास्मी हा बोध प्राप्त होणं हा साधूच्या बोधाचा 100% परिणाम नाही, तो 50% परिणाम झाला फक्त. अहम देहास्मी गेलं, अहम ब्रह्मास्मी इथं आला, हा 100% परिणाम नाही. मग फक्त अर्धाच 50% परिणाम. मग 100% परिणाम कोणता? तर 100% परिणाम तो आहे कोणता? अहम देहास्मी जसं गेलं तसं अहम ब्रह्मास्मी सुद्धा अंतःकरण वृत्तीमध्ये शिल्लक राहता कामा नाही. ते सुद्धा अंतःकरणामध्ये जिरून जावं हा साधू बोधाचा पूर्ण परिणाम झाला. ठाईच मुराला अनुभव मी ब्रह्म हा अनुभव ठाईच मुराला म्हणजे तो सुद्धा जिरून गे. कारण काय असतं का, अहम ब्रह्मास्मी हा भाव जर जिरून गेला नाही आणि तो जर वृत्तीत शिल्लक राहिला तर मग खूप मोठा अनर्थ करतो. काय करतो? अहंकार निर्माण करतो. त्याला असं वाटतं सगळ्या लोकांपेक्षा मी वेगळा आहे, त्याचा प्रचार चालू होतो. तो अहंकार ब्रह्माचं ज्ञान झालं तरी नरकात येतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान
जरी होय ज्ञान गर्व ताठा म्हणून मी देह साधूच्या बोधाने जसं संपलं तसं मी ब्रह्म सुद्धा शिल्लक राहता कामा नये. साधूची कृपा झाली का ते पण जिरून जातं. मग साधू बोध झाला तो देहास्मी भावानी संपला म्हणून नुरोन या आणि ब्रह्मास्मी बोधावर आला म्हणून ठेला. पण तो पूर्ण परिणाम नाही म्हणून पुढे सांगितलं ठाईचा मुराला अनुभव. कशाप्रमाणे छोटासा समर्पक दृष्टांत दिला. कापुराच्या वडीला काडी लावली, काडीचा स्पर्श होता क्षणी कापूर पेट घेतो आणि क्षणार्धात जळून विझून जातो. पण पेटून विझला का पेटून विझल्यानंतर तिथं अग्नी पण उरत नाही, कापूर पण उरत नाही. काही राहतं का? ज्ञानोबाराई म्हणतात ना तरी आगी लागली या कापुरा ते तर कापूर ना वैश्वानरा. वैश्वानर म्हणजे अग्नी उरत नाही आणि कापूरही उरत नाही. मग जसं कापुराची ज्योत कापुराची वडी पेटून संपली का अग्नी आणि कापूर दोन्ही संपून जातात, त्याप्रमाणे साधूची कृपा झाली का मी देह मी ब्रह्म दोन्ही भाव संपून जातात असा भाव आहे. मग कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच. पण महाराज काव मी देह संपलं मी ब्रह्मही संपलं, मग त्या साधकाचं पुढं झालं काय? ज्ञानोबाराई म्हणतात पुढे या सीमेवर तो आला, या हद्दीवर आला, तो या सीमेवर आला, मोक्ष रेखे आला. कुठं आला तो? मोक्ष रेखे आला. सा काष्टा सा परागती नस पुनरावर्तते या बोधावर आला. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. या ठिकाणी तो आला, मोक्ष रेखे आला. आणि महाराज जगातल्या सगळ्या भाग्याने तो अलंकृत झाला. सगळे भाग्य त्याच्या चरणी लोळणं घेऊ लागले. भाग्य विनटला. एकच वाक्य हो ऐका. काय ऐका? जीवनामध्ये महाराज जीवनामध्ये साधूनी ज्याला माझा म्हटला त्याच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो सांगा? साधूनी ज्याला धरी तिच्या हाती संत कृपावंत त्याच्यापेक्षा भाग्यवान कोण आहे? महाराज म्हणतात भाग्यवी नटला मोक्ष रेखे आला. भाग्यवी नटला कोण आहे हा? साधूच्या अंकित झालेला भगवत भक्त, साधूचा अंकेला हरिभक्त. ज्ञानोबाराई म्हणतात साधकाला अशा उच्च अवस्थेवर नेऊन ठेवणाऱ्या संतांच्या सज्जनाच्या संगतीची गोडी जीवनामध्ये मलाही प्राप्त आहे. आणि त्या संगतीचा परिणाम मी जिकडं पाहतो तिकडं सम्यक दर्शन त्यांच्या कृपेने मला घडतं आहे. ज्ञानोबाराई शेवटच्या चरणात. ज्ञानदेवा गुणी संगती ज्ञानदेवा
गणना कोण करी पुण्याची गणना विठोबा रखुमाई हरि मुबारक सावरगाव या गावी गेली 11 वर्षापासून अखंडतेने संपन्न होत असलेल्या स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू 1008 श्री महंत दुधनाथ महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आणि या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होणारा त्रिदिनी नाम महोत्सव, या उत्सवातली एक कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. चांदवड तालुक्यातल्या तळेगाव रोही जे तळेगाव शिमिट तिथून फोन आला, सावरगावला तुम्हाला कीर्तन करायला जायचं आहे. तिथं आमचे मित्र आहेत, त्यांचा आणि आमचा नित्य सहवास आहे. आमच्या बाबांपासून त्या गावाशी आमचा आपुलकीचा प्रेमाचा संबंध आहे. आयुष्यभर म्हणजे 60 वर्ष आमच्या बाबांनी त्या तळेगावमध्ये कीर्तनं केले. त्यांच्या कीर्तनात साथसंगत करणारे अजूनही त्यांचे काही साथीदार त्या गावामध्ये आहे. ते आजही कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतात. आणि मग तिथे बाबांच्या पश्चात, बाबांच्या नंतर, बाबांच्या समवेत त्यांच्या सोबतही आमचं जाणं येणं तिथं राहायचं. असं आमचं 2 पिढ्याच्या संबंधातलं ते गाव आहे. तिथले आमचे मित्र शिवाजी भाऊ, त्यांचा फोन आला की महाराज, आता मग त्यांचा इकडे संबंध कसा मला काही माहीत नाही, मी भाऊला काही फार विचारलं नाही. ते फक्त म्हटले सावरगावला असा असा कार्यक्रम आहे, अशी तारीख त्या मंडळीला पाहिजे आहे, तुम्ही देत असाल तर बरं होईल. शिवाजी भाऊचा फोन असल्यामुळं आम्हाला आडेवेडे घ्यायचं काही काम पडलं नाही. आम्ही ती तारीख स्वीकारली. सकाळी 7 वाजताच त्यांचा फोन आला होता शिवाजी भाऊचा
मला वाटलं ती येतील, पण थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळं इतर काही शेतीचे वगैरे कामं, शाळेचे कामं, त्यांच्या शाळेमध्ये ते आहे तळेगावच्या हायस्कूलमध्ये, त्याच्यामुळं त्यांना येणं शक्य नाही झालं. त्यांनी मला सकाळी 7ला फोन केला. ते म्हटले जेवणाचं त्यांना काय सांगू. त्यांना मी म्हटलं मी तुम्हाला निघाल्यानंतर फोन करील जेवणाचं काय करायचं. पुन्हा त्यांचा आता 6 वाजता फोन आला नांदगावपर्यंत आल्यानंतर का बा जेवणाचं काय करायचं. मग त्यांना म्हटलं तुम्ही सांगा, आम्ही काही जेवण करणार नाही, आमच्या जेवणाचं काही तुम्ही विचार करू नका. असा फोन झाला. म्हणजे मला सांगण्याचा भाग काय, शिवाजी भाऊच्या फोनवरून हे निमंत्रण आमच्यापर्यंत आलं. तारीख घेतली. नंतर नंदू महाराजांचे फोन नंतर सुरू झाले. नंदू महाराजांनी मग फोन केले. कृष्णा महाराजांचा त्यांचा संपर्क झाला. मग नंदू महाराजांनी फोटो मागवला. फोटो करता फोन. तसं शक्यतो आता या भागात आम्ही जेव्हा जेव्हा येतो तर नंदू महाराजांमुळे आम्ही येतो. म्हणजे आम्हाला निमंत्रण देतात नंदू महाराज. आता आपण हे कोणतं गाव ते पळाशी. आता मागे पळाशीला कीर्तन करून गेलो नंदू महाराजमुळे. मागे न्यायडोंगरीला कीर्तनाला आलो नंदू महाराज. न्यायडोंगरीला तर बदली होतो मी. माझं कीर्तन नव्हतं, मी बदली कीर्तनकार होतो आहे का नाही. पण तसं सिनियरिटीप्रमाणे विचार केला तर ते पण नंदू महाराजनी फोन केला की आम्ही त्यांचं आमंत्रण रिकामं असलं तर आम्ही डावलीत नाही. आणि आमचं एक तत्व आहे का आयव बाईला कुंकवाचा कंटाळा नसावा, हे आमचं तत्व आहे. आहे वैनबाई तू कोणी लावायला आलं का कुंकू लावायचं, कुंकाला नाही म्हणायचं नाही. तसं रिकामं आहे ना दिवाळी डायरीत मग नाही म्हणायचं. आणि महाराज तसं घरी बसून नाही करते काय, घरी काय बायको पाकिट देणार आहे का. याच्यात हा एक भाग आहे पडिले वळण इंद्रिय. असं ते रोज कीर्तन आणि रोज पाकिटाची सवय लागली ना, ज्या दिवशी कीर्तन नसलं घरी झोप येत नाही महाराज. 3 वाजत 4 वाजत डोळाच लागत नाही. शेवटी एक दिवस मी बायकोला म्हटलं नारळ घे, रिकामक होईना पाकिट घे, ताटात घे, बुक्का लाव. ते रिकामं पाकिट नारळ होईना हातात दे. अहो दिलं तर लगेच झोप लागली ना. पण हा विनोदाचा भाग आहे. नंदू महाराज, आम्ही साकोऱ्याला पण मागे आलो नंदू महाराजांमुळे आलो. नंदू महाराज निमंत्रण करतात असा अर्थ आहे. तेव्हा आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या गावाचं परम भाग्य आहे. 1008 श्री महंत सद्गुरू दुधनाथ महाराज मानव कल्याण केंद्र आणि या कल्याण केंद्राच्या मार्फत या ठिकाणी चाललेलं कार्य. मला वाटतं सुरुवातीच्याच काळामध्ये मी इथं एक कीर्तन करून गेलो आहे. बाबांच्याच पुण्यतिथीमध्ये काय पहिलं दुसरं तिसरं असं काहीतरी वर्ष असेल ते पुण्यतिथीचं. हे मला यायला 9-10 वर्ष 10-11 वर्ष असं काहीतरी झाले असतील. तर त्या काळामध्ये आम्ही आलो होतो. तेव्हा इथं आता हे जे आहे ना असं काही हे शेड वगैरे काही नव्हतं. मंडप दिलेला होता. म्हणजे सुरुवातच होती ती. आणि मंडप फक्त ते आम्ही आज जिकडून न्याय डोंगरीकडून आलो तेव्हा येताना सावरगाव गावातून आलो होतो. मग ते माझ्या लवकर लक्षात नाही आलं. पण जेव्हा कीर्तन सुरू झालं मी इकडं तिकडं परिसर थोडासा निरीक्षण करून बघितला आणि मग लक्षात आलं की आपण एकदा इथं कीर्तन करून गेलेलो आहोत. आणि तसं त्यांनी पण आधी सांगितलंच का ते मागे एक कीर्तनाला तुम्ही येऊन गेले बुवा. आधी कीर्तनाच्या आधी त्यांची चर्चा झालीच होती. तेव्हा तुम्ही खरंच भाग्यवान आहे. अखंड 40 वर्षापेक्षा जास्त काळ तुम्हाला सद्गुरू दुधनाथ महाराजांचा प्रत्यक्ष संग प्राप्त झाला, सहवास प्राप्त झाला. त्यांचं पवित्र दर्शन घेण्याचा सौभाग्य तुम्हाला मिळालं. त्यांचे अमृतमय वाणी ऐकण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळालं. आणि असे तपश्चर्या करणारे खास तपस्वी महात्मे सध्याच्या युगात शोधून मिळणं अवघड आहे. आणि योगायोगाने तुमच्या सावरगावला ते प्राप्त झाले. आणि सावरगावकरांनी सुद्धा त्या साधूच्या संगतीच्या संधीचं सोनं केलं असा त्याचा अर्थ आहे. 12व्या वर्षी हा पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. या उत्सवाचं एक तप या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अशीच भगवंताच्या चरणी जाताना प्रार्थना करतो का तुझ्या कृपेनं दुधनाथ महाराजांच्या पुण्यतिथीचं
सावरगावकरांनी जे 12वं वर्ष पूर्ण केलं प्रभू, अशीच तुझी कृपा या सगळ्या ग्रामवासियांवर सदा सर्व काळ राहू दे. 12 वर्षानंतर सुद्धा हा पुण्यतिथीचा सोहळा असाच पुढे चालत जाऊ दे. तो 25 वर्षापर्यंत जाऊ दे. सावरगावच्या या पुण्यतिथी उत्सवाचा रौप्य महोत्सव होऊ दे. तसाच पुढे जाऊ दे. 50 वर्ष होऊ दे. याचा सुवर्ण महोत्सव होऊ दे. तसाच हा सोहळा पुढे जाऊ दे. 75 वर्ष होऊ दे. याचा अमृत महोत्सव होऊ दे. भगवान अशीच तुझी कृपा या भाविकांवर सर्व काळ राहू दे. 75 पासून हा दुधनाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असाच पुढे चालत राहू दे. 100 वर्षापर्यंत जाऊ दे आणि या उत्सवाचा शताब्दी महोत्सव संपन्न होऊ दे. अशा प्रकारची तुझी कृपा या सर्व भाविकांवर भगवान सर्व काळ राहू दे. अशा प्रकारचा सद्भाव समारोपाच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. कीर्तनामध्ये साथ संगत करणारे नंदू महाराज तर आहेच. नंदू महाराजचं वैशिष्ट्य काय? नंदू महाराजचं वैशिष्ट्य असं आहे, थोडे बरं का महाराज, नंदू महाराजांच्या वाजवण्याचं वैशिष्ट्य असं आहे, थोडे परी निरे. थोडे परी निरे म्हणजे थोडं पण अतिशय गरजेचं. त्याला पोषक तत्व म्हणतात. पोषक तत्व. कीर्तनकाराची तब्येत खुश करणारं, गायकाची तब्येत खुश करणारं, श्रोत्यांची तब्येत खुश करणारं आणि वातावरणातली मरगळ घालून वातावरणात चैतन्य निर्माण करणारं असं मोजकंच वाजवणं, पण अति गंभीर स्वरूपाचं वाजवणं. असा गुण काय, आता वाजवणारे खूप असतात आणि निंदा म्हणून नाही, पण ते फडफड 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 फड नुसते ती कोंबडी तडफड करीत ना, फडफड फडफड फडफड. ते फडफडीने काय होतं, गायकाच्या तोंडातला शब्द तुमच्या कानावर नीट येत नाही. अभंग काय चाललं ते नीट ऐकायला येत नाही आणि सगळी फडफड फड. आणि त्याच्यात एक राहतं, त्या साऊंड सिस्टीमवाल्याला असं वाढवा 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 असं. पण असं तुम्हाला मी एक खरं सांगतो बघा, काय खरं तत्व असं आहे महाराज बरं का. वारकरी संप्रदायाला मी कायमच सांगतो, ऐका, वारकरी संप्रदायाला कलाकारांची गरज नाही. वारकरी संप्रदायाला कलाकार लागत नाही. मग वारकरी संप्रदाय हा गुणांचा भोगता आहे. इथं गुणवान लागतात. कलाकार तमाशगिरांना लागतात. हा, कलाकार तमाशात चालतात. कलाकार वारकरी कार्यक्रमात चालत नाही. वारकरी कार्यक्रमात गुणीजन लागतात. सत्वगुण संपन्न, सत्वगुण प्रधान असे गुणीजन लागतात. नंदू महाराजांच्या सारखे. त्याच्यानंतर आपले समाधान महाराजांच्या सारखे आणि आदरणीय गाथा मूर्ती ते बर हा मागच्या वर्षी जागर कार्याला आपण होतो. वडेलकर महाराज, समाधान महाराज, नंदू महाराज, चिरंजीव आमचे कृष्णा महाराज, संपूर्ण सावरगाव आणि पंचक्रोशीतली भजनी मंडळी, आपण सगळे पुरुष भाविक, सगळ्या माता भगिनी, अगदी आवर्जून विशेषत्वाने उपस्थित असलेले तरुण मित्र, हे चित्र दुर्मिळ आहे सध्या. महाराष्ट्रभर आम्ही कीर्तन करीत फिरतो ना, तर आमचं दुर्भाग्य असं म्हणजे कपाळाचं फुटलेलं आहे का कोणत्या जिल्ह्याच्या, कोणत्या तालुक्याच्या, कोणत्या गावात कीर्तनाला जा तर आमच्या नशिबी सगळे 60 वर्षाच्या पुढचे पिंटे आणि तशाच पिंटे. बारकाईने आपण त्यांच्याकडे पाहावं तर काहींना दिसत नाही, काहींना सुचत नाही, चाललाय सप्त्या. तरुणांचा दुष्काळ आहे बुवा. काय असेल तर असो, हिंदू धर्मातला तरुण धर्माविषयी उदास आहे. हिंदू धर्मातल्या तरुणांनी धर्माकडे पाठ फिरवलेली आहे. कशामुळं काय झालं आम्हाला सांगता येणार नाही. त्याचं संशोधन करणं काळाची फार मोठी गरज आहे. पण आपला तरुण आपल्या धर्मापासून लांब लांब चाललाय. इतर तुम्ही बघा, आम्ही नेहमी सांगतो बघा, तुम्ही ख्रिश्चनांचा तरुण असेल, नाही रोज तर रविवारी होईना चर्चमध्ये जाणार म्हणजे जाणार. शिखांचा तरुण असेल, तो गुरुद्वारात जाणार म्हणजे जाणारच. बुद्धांचा तरुण असेल तर तो प्रार्थना करणार म्हणजे करणारच. मुसलमानाचा तरुण असेल, नांदगाव चाळीसगाव सारख्या शहरात असेल,
मुस्लिम धर्माचा तरुण असेल, शुक्रवारचा दिवस असेल, त्याच्या पुढे हजारो रुपयाचा धंदा आला आणि दुपारच्या नमाजची जर वेळ झाली तर 1000 रुपयाच्या धंद्याला लात मारतो, डोक्यावर रुमाल टाकतो, मस्जिदमध्ये जातो आणि अल्लाह करता नमाज अदा करतो. हा, प्रत्येक धर्माचे तरुण त्यांच्या धर्माचे तत्व सांभाळू नये ना. आपल्या धर्मातला तरुण धर्माविषयी उदास बनलेला आहे, तो धर्मापासून लांब चाललेला आहे. काय याचं कारण असेल सांगता येत नाही. असे तरुण कीर्तनाला तर नाहीच महाराज, 99% तरुण कीर्तनाला नसतातच. मी हे पण सांगेन का तुमच्या सावरगाव गावाचं परमभाग्य आहे का असे तरुण या भूमीला प्राप्त आहे, का असे तरुण मिळाले का जे तरुण कीर्तनामध्ये येऊन बसतात आणि 2-2 तास कीर्तना. तरुणांना असं वाटतं हा विषय आपला नाहीच, हा विषय आपला नाहीच, याच्याशी आपला संबंधच नाही असं तरुणांनी ठरवलेलं आहे. पण महाराज खरी गरज तुम्हाला खरं सांगू का, क्रांतीचे बीज तरुणाईत असतात, क्रांतीचे बीज म्हाताऱ्यांकडे नसतात. क्रांती कोण करतो? क्रांती फक्त तरुणच करू शकतो. तरुणांनी जर मनावर घेतलं तर कोणत्याही गोष्टीचा कायापालट हा फक्त तरुणच करू शकतो. का? क्रांतीचे बीज तरुणाईत असतात, तरुणाईच क्रांती घडवू शकते. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये तरुणांची फार मोठी गरज आहे. आओ युवाओ शोर मचाओ, तरुणांची गरज आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, सगळे तरुण धर्मप्रेमानी देशप्रेमानी जर पेटून उठले, सगळे तरुण त्यांच्या ठिकाणी धर्मप्रेम आणि देशप्रेम जर जाग झालं तर कोणाची माय व्याली भारताकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कोण हिम्मत करू शकतो? आणि मग खरं सांगा, देशाचा भविष्यकाळ हा तरुणांवर अवलंबून आहे. तुम्ही त्या भगतसिंगाचं चरित्र वाचा बुवा. त्याला जेव्हा फाशी दिली की नाही, फाशीवर जायचंय त्याला, तर तो तुरुंगात भिंतीला टेकून बसलाय, गुडघे असे केले वरती, त्याच्यात हात ठेवलेले, त्याच्यात मान खुपसून बसलाय. थोड्या वेळाने जल्लाद येणार आहे, त्याला काळी टोपी घालणार आहे, फासावर लटकवणार आहे. त्याची आई त्याला भेटण्याकरता आली. त्या आईनं त्या तुरुंगाची गज असे धरले आणि मोठ्याने हंबरडा फोडला, भगत मेरा भगत. त्याच्या आर्त किंकाळीनं भारत मातेचा सुद्धा थरकाप झाला, धरणीकंप झाला. आईच्या आर्त किंकाळीनं तो भारत मातेचा सुपूत जवान गंभीर स्वरूपात उठला, दमदार पावलं टाकीत तिथं आला, गजांमधून हात बाहेर काढला, आईच्या डोळ्याचे अश्रू पुसले. भगत आईला सांगत होता, रोना नहीं माँ, रोना नहीं माँ, तुम्हारे आंखों में आंसू शोभा नहीं देते माँ, रोना नहीं माँ, तू वीर जवान की माँ है माँ, वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, कायरों की माँ रोती है माँ, रोना नहीं माँ, रोना नहीं, हम भारत माँ के वीर जवान है माँ, तुम्हारे आंखों में आंसू शोभा नहीं देते माँ, इनकलाब जिंदाबाद बोलना माँ, वंदे मातरम बोलना माँ, रोना नाही मा. तेवढ्यात जल्लाद आली, त्याच्या दोन्ही हाताला पकडलं, उडीत त्याला नेलं, काळी टोपी घातली आणि त्याला उभं केलं. फासाचा दोर त्याच्या गळ्याभोवती आवळला, पायाखालचा स्टूल सरकवला आणि दोर ओढायला सुरुवात केली. भगतसिंगाच्या गळ्याला फास आवळत गेला आणि मृत्यूचा क्षण समोर आला. त्यावेळी सवयीप्रमाणे भगतसिंगचा हात त्याच्या कपाळाजवळ गेला. भगतसिंगांनी शालूट ठोकला आणि भगतसिंग मरता मरता या भारत देशाच्या सगळ्या तरुणांना, सगळ्या तरुण भगिनींना संदेश देऊन गेला, कर चले हम विदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथी. त्यांनी सांगितलं, मित्रांनो, माझ्या कुडीमध्ये जोपर्यंत प्राण होता तोपर्यंत भारतभूचं रक्षण करण्याचा जीवतोड प्रयत्न मी केला. हिच्या भविष्य काळाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर ठेवून मी तुमचा निरोप घेतोय. तुम्ही या संधीचं सोनं करा.